होती। अरे ये दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती। मेरे भीम जी का सुनते, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती। ना हो जाती इतिहास माझा एक मस्त शायरी होऊन जाऊ ऐकायचे मग 500 पाठवा। काय 500 स्क्वेअर फूट घर हो इथे द्यायला आहेत ना, मामा बसलेले द्यायला। याच ठिकाणी बाजूला बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी जॉली दादांची दोन कन्यांचं घर आहे या ठिकाणी, जी आता छोटी LLM करते आणि ज्या भारतामध्ये पहिली मोनोरेल चालिका जिने आणली ती मोनोरेल चालिका आता मेट्रोला आहे। सारिका यादव मोरे आणि प्रज्ञा जॉली मोरे, म्हणजे आता त्यांचं लग्न झालंय, त्या आचार्य झाले। आणि म्हणून या ठिकाणी वाट चुकलेल्या विद्यार्थ्यांनी बघा येत आहेत बरोबर वाटेवर चाललेले आहेत। आणि म्हणून या ठिकाणी 4 ओळी ऐकवते तुम्हाला, फक्त शब्दाकडे लक्ष द्यायचं। माझी अट आहे प्रत्येक जणाला या ठिकाणी आज हा कार्यक्रम, माझा आवाज जिथपर्यंत जातोय, साऊंड दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या। क्या बात आहे, क्या बात आहे, किती कंजूस आहात तुम्ही पालेगावकर, जर जोरात टाळ्या वाजवा की। कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत, त्यांच्याकडे जादू असते माहित नाही तुम्हाला, माझा आवाज बसलेला आहे पण त्यांच्याकडे खूप काही जादू आहे अशी, ते बरोबर जादू करतात। या ठिकाणी 4 ओळी ऐकवते। ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है, ये मान और सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, लेकिन मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला। आणि म्हणून एका OBC समाजातून आलेली मी एक सामान्य महिला कलावंत, एका बहुजन समाजात गुरव पुजारी समाजातून येऊन या परिवर्तनाच्या वाटेवर चालत असताना 2018 मध्ये निर्णय घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला घोषणा केली येवल्याला, मी हिंदू धर्मात जन्मास आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही। मी सुद्धा अशीच काहीशी घोषणा केली, अगदी मनाशी उराशी ध्यास बाळगून। BIT चाळ परेल या ठिकाणी अशीच घोषणा केली, अशाच विचार मंचावर 4 डिसेंबर 2018 साली मी त्या विचार मंचावर म्हणाली की माझा जन्म हा हिंदू धर्मात झाला हे माझ्या हाती नव्हतं, पण माझा मृत्यू मात्र बुद्ध धम्मात व्हावा हे माझ्या हाती होतं। जैसा बोले तैसा चाले त्याची वंदना पावते। आणि म्हणून माझं लहान लेकरू माझं अभिषेक पाटील याच्या सहित 5000 OBC बंधू भगिनींना घेऊन नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 5 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार केला। आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी आमची बस उभी आहे, पण त्याला आम्ही बस म्हणत नाही, आम्ही त्याला धम्मरथ म्हणतो, कारण या महापुरुषांच्या विचारांचा हा धम्मरथ या ठिकाणी आहे, जो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 2 महिने फिरत असतो या धम्मरथातून। आणि म्हणून सांगते की जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी मेरा यही हाल होगा इसके आगे। कारण आतापर्यंत जे काही माझं आयुष्य गेलं, आता यानंतरचं पुढील या बुद्ध धम्मातील माझं आयुष्य आणि शेवटचा श्वास असेपर्यंत याच विचार मंचावर नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम म्हणताना जावा, जसं ज्येष्ठ शाहीर विठ्ठल ओमपांचा गेला तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे आम्ही सर्व हा 25 कलाकारांचा संच हा वेडावलेला आहे आणि या संचामध्ये बहुजन समाजातील सगळे कलावंत आहेत। पण या ठिकाणी आज आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ही जयंती साजरी करत असताना यातील प्रत्येक कलावंत पेटून आणि पोटाच्या म्हणजे पोट तिडकीने हे सगळे कार्यक्रम करत असतो।